Today we are going to start a new topic that is about mind mapping. The section 3 is very important in the point of view of writing skill. सेक्शन 3 जो आहे तो रायटिंग स्किलच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा सेक्शन आहे. ह्या अगोदर आपण 3.1 मध्ये समरी रायटिंग म्हणजेच सारांश लेखन कशा पद्धतीनं करायचं ते आपण शिकलो आहोत. तर 3.2 मध्ये माइंड मॅपिंग हा एक नवीन कन्सेप्ट न्यू सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर माइंड मॅपिंग हा जो लेसन आहे किंवा हे रायटिंग स्किल आहे ते ह्या डू स्कूल रिअली किल्ड क्रिएटिव्हिटी ह्या एक आर्टिकलद्वारे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी म्हणजे खरंच स्कूल मुलांची क्रिएटिव्हिटी ही दडपून टाकते का किंवा मारते का, असा एक आर्टिकल आहे एका लेखकाचा. त्याद्वारे ते माइंड मॅपिंग हे महत्त्वाचा जो भाग आहे तो आपण शिकणार आहोत. तर क्रिएटिव्हिटी प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन स्टुडंट्स एज्युकेशनल लाईफ. नॉट ओनली इन स्टुडंट एज्युकेशन लाईफ, इट ऑल्सो प्ले व्हेरी वायटल रोल इन ह्युमन बिंग ऑल्सो. आपल्या मानवी जीवनामध्ये क्रिएटिव्हिटी हा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे की ज्यामुळे क्रिएटिव्हिटीमुळे एक तर एज्युकेशन अकॅडमिक करिअर घडतं, तसंच माणसाचं जीवन देखील घडतं. तर क्रिएटिव्हिटी स्किल जो असते माणसाच्या बुद्धिमत्तेमध्ये, त्याला जर स्टेज मिळालं तर तो एक काहीतरी निर्माण करू शकतो. तसं स्कूलमध्ये आता थेरिटिकल स्कूल म्हणजे अकॅडमिक स्कूलमध्ये जास्तीत जास्त थिअरीला महत्त्व दिलं जातं. प्रॅक्टिकलला कमी महत्त्व दिलं जातं. त्यामुळं ह्या एक आर्टिकल आहे, परंतु तो आर्टिकलचं नॉलेज आपण घेणारच आहोत. तरी पण पहिलं आपल्याला एक्झाममधच्या दृष्टिकोनातून माइंड मॅपिंग कशी करायची तो प्रकार आपण आज शिकणार आहोत. हे बघा, माइंड मॅपिंग काय असते नेमकं. तर माइंड मॅपिंग एक इन शॉर्ट जसं आपण वेब डायग्राम करतो. ओके, हे एक सॅम्पल दिले आहे बघा, माइंड मॅपिंगचे डायग्राम दिलेले आहे. तर एक्झॅक्टली व्हॉट इज माइंड मॅपिंग डिटेल आपण आज शिकणार आहोत. बघा, द रिप्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन इन ग्राफिकल फॉर्म इन द फॉर्म ऑफ डायग्राम. ओके, रिप्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन, एखादी माहिती आपल्याला मांडायची असेल तर ती माहिती ग्राफिकल फॉर्मद्वारे किंवा एका डायग्राममध्ये आपण मांडणे म्हणजेच माइंड मॅपिंग आहे. तर ही कशा पद्धतीची असते. इट इज हेरार्चिकल म्हणजे अरेंज इन ऑर्डर ऑफ रँक. हेरार्चिकल म्हणजे रँक, एखादा महत्त्वाचा मुद्दा, त्याच्यानंतर दुसरा सब टॉपिक, त्याच्यानंतर दुसरा सब टॉपिक, असं जर आपण त्याची अरेंजमेंट रँक वाईज केली, पहिलं परफॉर्मन्स कोणाला द्यायचं, नंतर दुय्यम स्थान कोणाला द्यायचं, कोणत्या पॉईंटला द्यायचं, ह्याला म्हणायचं हेरार्चिकल आयडिया. So it is a hierarchical and shows the relationship among the various elements. ओके, पहिला जो मुद्दा आहे किंवा त्याच्यानंतर उद्भवणारा जो मुद्दा आहे किंवा त्याच्यानंतर एखादा पॉईंट येतो त्याला रिलेशनशिपमध्ये बांधून ठेवण्याचा प्रकार म्हणजे माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग अलाउज यू टू व्हिज्युअली स्ट्रक्चर युअर आयडियाज टू हेल्प विथ ॲनालिसिस अँड रिकॉल. आता माइंड मॅपिंग आपल्याला आपल्या जे मनामध्ये जे पॉईंट आहेत ते व्हिज्युअली स्ट्रक्चर, आपण जे स्ट्रक्चर करतो, एक डायग्राम करतो, त्याच्यामध्ये ते मांडतो आपल्या आयडिया. याच्यामुळं त्या मांडणीला आपण ॲनालिस करतो किंवा रिकॉल देखील करू शकतो. तर माइंड मॅप इज अ डायग्राम फॉर रिप्रेझेंटिंग टास्क. कोणती एखादी टास्क आपल्याला रिप्रेझेंट करायची असेल, ओके, किंवा वर्ड्स किंवा कन्सेप्ट्स किंवा ॲटम्स लिंक टू अँड अरेंज अराउंड अ सेंट्रल कन्सेप्ट or a subject using a non-linear graphical layout that allows the user to build
अँड इंटिट्यूटिव्ह फ्रेमवर्क अराउंड अ सेंट्रल कन्सेप्ट. आता ही एक डेफिनेशन मी काढलेली आहे बघा. माइंड मॅपिंगची एक्झाम म्हणजे काय, की माइंड मॅपिंग अशी डायग्राम असते ज्यामध्ये आपण एक काहीतरी आपलं प्रदर्शन करतो, मांडणी करतो एका विचाराची, शब्दाची, कन्सेप्टची किंवा एखादी ही जी एकदा मांडणी केल्यानंतर त्याची अरेंजमेंट सेंट्रल कन्सेप्ट घेऊन त्याच्यानंतर जे कन्सेप्ट उद्भवतात त्याला सगळ्याला एकत्रीकरण करून जे फ्रेमवर्क तयार करतो ती एक माइंड मॅपिंग असते. इट अलाउज यू टू स्टोअर युअर ऑल आयडिया इन सेंट्रलाइज्ड लोकेशन टू स्टे ऑर्गनाइज. आपल्या आयडिया, आपला डाटा, ओके, माहिती हे एकत्रीकरण करून आपल्याला ऑर्गनाईज करता येतं माइंड मॅपिंगद्वारे. किंवा इट इज व्हेरी युजफुल वे ऑफ ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन इन टू अँड आउट ऑफ युअर ब्रेन. तुमच्या ब्रेनमधून जी माहिती आहे किंवा जी आयडिया आहेत ती आयडिया आपल्या ब्रेनच्या बाहेर आणणे आणि एका कन्सेप्ट किंवा स्ट्रक्चरमध्ये मांडण्यासाठी माइंड मॅपिंगचा आपण वापर करतो. दिस प्रोसेस ॲक्च्युली मॅप्स आउट आवर आयडिया. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये ॲक्च्युली आपल्या आयडिया मॅप आउट होतात, म्हणजे आपल्या मनातून त्या बाहेर येतात आणि आपण एका स्ट्रक्चरमध्ये ते इझिली मांडतो. हा प्रकार आहे माइंड मॅपिंगचा. आता थोडक्यात म्हणजे की काय माइंड मॅपिंग करताना पॉईंट टू बी रिमेंबर व्हाईल मेकिंग अ माइंड मॅप. आपण हा माइंड मॅप कसं करू? ओके, आता हे आपल्याला समजलं नसेल की एक्झामच्या दृष्टिकोनातून माइंड मॅप करण्यासाठी काय सराव करावा लागेल. ओके, कोणकोणते मुद्दे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील माइंड मॅप करताना हे देखील तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत बघा. किंवा जनरली माइंड मॅपिंग फक्त एक्झामच्या दृष्टिकोनातून नाही की इतर क्षेत्रात देखील प्रेझेंटेशन करताना, ग्राफिक प्रेझेंटेशन करताना, एखादा आपल्याला एक लॉंग प्रेझेंटेशन करायचे थोडक्यामध्ये, ते पॉईंट आपण थोडक्यामध्ये मांडतो आणि तिथं आपण एक्सप्लेनेशन करतो. ओके, ते डायग्राममध्ये पॉईंट टाकणे, ओके, हे एक प्रकारचं माइंड मॅपिंग आहे. तर कोणकोणते मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे बघा. लेट द आयडिया फर्स्ट कम आउट ॲट अ रँडम जस्ट ॲज दे कीप ऑन पॉपिंग अप इन युअर माइंड. एखादा मुद्दा आपल्या मनात आला असेल, तो मुद्दा त्याच्या आयडिया पहिले आपल्या मनातून आल्या पाहिजे, त्या येऊ द्या. ओके, रँडमली कशाही येऊ द्या. ओके, आणि त्या आल्यानंतर एकामागे एक एखादा विषय तुम्हाला सांगितला. ओके, समजा तुम्हाला सांगितलं की सोशल मीडिया हा तुम्हाला टॉपिक सांगितला. सोशल मीडिया म्हटल्यानंतर आपल्या मग दिमागामध्ये काय येतं? फेसबुक, व्हॉट्सअप, इंटरनेट, इंस्टाग्राम, मोबाईल, ओके, इंटरनेट, डेटा, अशा भरपूर आयडिया येतात. आता एकदा ह्या आयडिया आल्या तर रिकग्नाइज देम लेटर. त्याच्यानंतर त्याला रिकग्नाइज करा. पहिले आयडिया डोक्यातून येऊ द्या. आता सेकंड आहे द मेन आयडिया इज क्रिस्टलाइज इन द सेंटर. आता ह्याच्यातली मेन आयडिया सेंटरमध्ये ठेवा. ओके, अँड रेडिएट्स फ्रॉम देअर ॲज अ ब्रँचेस. त्याच्यानंतर बाकीच्या जे आयडिया येतात त्याला ॲज अ ब्रँच म्हणून टाका. आता मेन आयडिया कोणती होती? सोशल मीडिया. सोशल मीडियानंतर ही सोशल मीडिया आपण सेंटरला टाकली. तर त्याच्यानंतर जे येणार फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, इंटरनेट असेल, ह्या झाल्या त्याच्या दुसऱ्या ब्रँचेस. ओके, आता त्याच्यानंतर जे इंटरनेट असेल तर इंटरनेट कोणत्या प्रकारचं आहे? ओके, कोणत्या कंपनीचं? असे हे सब टॉपिक असे वारंवार उद्भवतात. तर हे कन्सेप्टला आपण कनेक्ट करून ठेवतो. हे एक माइंड मॅपचा प्रकार आहे. आता बघा नंतरचा पॉईंट, ईच ब्रँच कंटेन्स अ की आयडिया. आपण कधी विचार केला का आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्या विचार जे उद्भवले असतात त्याच्यानंतरचे विचार येतात, नंतरचे विचार येतात, त्या सगळे ब्रँच कंटेन्स अ की आयडिया. प्रत्येक ब्रँच उद्भवणारी ती एक की आयडिया असते. त्याच्यानंतर देखील अजून आयडिया उद्भवतात म्हणून त्याला आपण की आयडिया असे म्हणतो. डिराइव्ड आयडियाज ऑफ लेसर इम्पॉर्टन्स फ्रॉम ट्विक्स. आता ज्या आयडिया लेसर इम्पॉर्टंट म्हणजे कमी महत्त्वाच्या असतात, ओके, त्याला आपण ट्विकमध्ये टाकू शकतो, म्हणजे सब टॉपिक असं लिहू शकतो. द ब्रँचेस फॉर्म अ कनेक्टेड नोडल स्ट्रक्चर. अशा प्रकारचे जे ब्रँचेस येतात,
ओके, आता ही मेन आयडिया झाली. त्याच्यानंतर दुसरी आयडिया आली. ओके, त्याच्यानंतर हे ट्विकची आयडिया आली, म्हणजे कमी महत्त्वाची आयडिया आली. असं हे ब्रँच वाढत जातं. ओके, ह्याला म्हणायचं नोडल स्ट्रक्चर. म्हणजे एखादं झाड असतं, झाडाची फांदीला असणाऱ्या दुसऱ्या फांद्या छोट्या, त्याच्या फांदीला असणारे पानं. ओके, हे कसं, हे झालं नोडल स्ट्रक्चर. ओके, तसं अशा भरपूर आयडिया एकमेकाला जे कनेक्टेड असतात त्या उद्भवतात. त्याचं आपण ग्राफिकल प्रेझेंटेशन करणे म्हणजेच माइंड मॅपिंग आहे. आता सुरुवातीची मी एवढी माहिती सांगितली. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी दिली याच्यामुळे अजून तुम्हाला काही समजेल. बघा, आईस ब्रेकर, ऑब्झर्व द गिवन फिगर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो. आता ह्या ठिकाणी काय आहे, एक मेन आयडिया दिलेली आहे. एक झाडाचं चित्र पिक्चर आहे. त्याच्यानंतर दुसरं ब्रँच, नंतर तिसरी ब्रँच, नंतर चौथी ब्रँच, आणि नंतर ह्या ब्रँचच्या नंतर काय, हे ट्विग म्हणून दिलेले आहेत, दोन छोट्या फांद्या. तर इथं काही लिहिलेलं नाही, फक्त एम्प्टी प्लेसेस आहेत. मेन आयडिया, आता मेन आयडियामध्ये मेन म्हणजे एक ट्री आहे. ट्रीच्या नंतर एक मोठं फांदी आहे, दुसरी एक फांदी आहे, तिसऱ्या फांदीला पुढंच हे काय आहेत, पानं आलेले आहेत किंवा फुलं असतील किंवा फळं असतील. असं ही जी चेन आहे एक प्रकारचं. आता तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, रिप्लेस द मेन आयडिया. ही जी मेन आयडिया आहे ह्याच्यामध्ये तुमची एक रिप्लेस करून टाकायची बाय एनी अदर थॉट ऑर टायटल ऑफ युअर ओन. तुमच्या स्वतःची एक कोणती आयडिया इथं ठेवा. ॲड 3 सपोर्टिंग आयडियाज टू द मेन आयडिया ॲज देअर ब्रँचेस. आता त्याला कनेक्ट असणाऱ्या सपोर्टिंग आयडिया तुम्हाला इथं कनेक्ट करायचं ॲज देअर ब्रँचेस. आणि ॲड 2 आयडियाज टू वन ऑफ द ब्रँचेस दॅट एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द ब्रँचेस. त्या ब्रँचेसचं मिनिंग एक्सप्लेन करणारा अजून 2 आयडिया ॲड करा, जसे इथे ट्विग म्हणून केलेले आहेत. आता एक हेच प्रकार आपण इथे क्वेश्चन सॉल्व करू. हे बघा, आता माझ्या मनात आयडिया आली पोल्युशनची. तर मेन आयडियामध्ये दिलेलं मी पोल्युशन. आता पोल्युशन आयडिया आल्या आपल्या मनामध्ये कोणते पोल्युशन आहेत ते ऑटोमॅटिक येणार. वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, साऊंड पोल्युशन. ओके, आता ह्याचे सब टॉपिक देखील वरच्या क्वेश्चनमध्ये सांगितले बघा. 2 आयडियाज टू वन ऑफ द ब्रँच. कोणत्या एका ब्रँचला 2 आयडिया परत तुम्ही एक्सप्लेन करून लिहा. आता बघा, इथं साऊंड पोल्युशन, अगेन 2 प्रकारचे साऊंड पोल्युशन असतात. लाऊडस्पीकरने होणारं साऊंड पोल्युशन किंवा हॉर्न्स ऑफ व्हेकल, म्हणजे गाड्याचे हॉर्न्स जे वाजतात त्याच्यानं देखील साऊंड पोल्युशन होतं. तर हे ऑटोमॅटिक जे कनेक्टेड आयडिया लिहिलं हे झालं माइंड मॅपिंग. तर दुसरं एक एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे किंवा प्रश्न आहे. कंप्लीट द गिवन ब्लँक स्पेसेस बलून्स विथ युअर आयडियाज इन द फिगर दॅट डिस्क्राइब्स युअर बेसिक प्रिपरेशन फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. आता तुम्हाला टॉपिक दिलेला आहे, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी दॅट फॉलो. सेंटरमध्ये सांगितलेलं आहे की प्रिपरेशन फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन, आणि एक ॲक्टिव्हिटी, आता ही एक मेन आयडिया आहे सेंटरमधली. आणि त्याच्यानंतर जे जे आपल्या मनामध्ये येईल, आपण HSC बोर्डचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करतो, ह्या सगळ्या बोलूनमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. पहिले दिली ॲक्टिव्हिटी, थरो रीडिंग ऑफ ऑल टेक्स्टबुक. ओके, आता HSC बोर्ड एक्झामिनेशन म्हणलं की काय आपल्या मनामध्ये येईल, टेक्स्टबुक सगळं रीड करून घ्यायचे, किंवा नंतर ते टेक्स्टबुकचं रिव्हिजन करायचं, किंवा नंतर मेन महत्त्वाचे क्वेश्चन जे आहेत ते बाहेर करून ठेवायचे, किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व करून घ्यायचे, किंवा रायटिंगचा सराव करायचा, किंवा नोट्स तयार करायच्या, है ना, किंवा रिव्हिजन करायचं, किंवा एवढा आपण अभ्यास करतो थोडा रिलॅक्सेशनला टाईम द्यायचा, प्रॅक्टिस करायची. असे अनेक आपल्या दिमागामध्ये काय होतात, आयडिया येतात. तर ह्याच आयडिया तुम्हाला इथे लिहायच्यात. बघा, मी तयार केलेलं आहे इथे, प्रिपरेशन फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. इथं दिलं टेक्स्टबुकमध्ये थरो रीडिंग ऑफ ऑल टेक्स्टबुक. ओके, नंतर काय आपल्या दिमागात आलं, रायटिंग प्रॅक्टिस फॉर स्पेसिफिक आवर. आपल्या रायटिंगचे देखील सराव असला पाहिजे. ओके, स्पेसिफिक आवर म्हणजे आपला पेपर असो 3 तासाचा किंवा 2 तासाचा, त्याच टायमामध्ये आपलं लिखाण झालं पाहिजे, तशी आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. मेमोरायझेशन ऑफ इक्वेशन अँड फॉर्म्युला. जर तुम्ही सायन्सचे मॅथमॅटिक्सचे विद्यार्थी असाल तर तेच इक्वेशन किंवा फॉर्म्युले तुम्ही रिवाईज करण्यासाठी पाठ करायचं, आठवण ठेवायची, मेमोराईज करायचं.
प्रोव्हाइडिंग टाईम फॉर रिलॅक्स, एवढा अभ्यास करून देखील थोडा आपण एक अर्धा तास रिलॅक्सेससाठी टाईम ठेवायचा. प्रिपेअरिंग मेमरी मॅप्स, ओके, आपल्या मनामधली मेमरी मॅप तयार करायचा की प्लॅनिंग आपण काय केली पाहिजे, कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते कशा पद्धतीने आपल्या डोक्यात ठेवायचे. और गो थ्रू द कॉलेज नोट्स अँड सेल्फ नोट. आता कॉलेजमध्ये असताना लेक्चर टाईमला आपण काही नोट्स तयार केले असतील, महत्त्वाचे मुद्दे मांडले असतील, आपले स्वतःचे काही नोट्स असतील ते प्रिपेअर करून ठेवा, ते वाचून घ्या. अलोकेटिंग सफिशियंट टाईम फॉर रिव्हिजन, आणि एवढं केल्यानंतर रिव्हिजनसाठी एक वेळ आपण ठेवायला पाहिजे. आणि प्रिपेअरिंग टाईम टेबल, आणि स्वतः सेल्फ स्टडीचं टाईम टेबल तयार करणे, म्हणजे ऑल सब्जेक्ट शुड बी कवर्ड. सगळे सब्जेक्ट कवर करण्यासाठी आपण काय करतो, स्वतःचं टाईम टेबल तयार करतो आणि त्याद्वारे आपण अभ्यासाला बसतो. तर अशा प्रकारची तयारी केली तर हे झालं प्रिपेअरिंग फॉर HSC एक्झाम. ही झाली मेन आयडिया. ह्या मेन आयडियावर अनदर आयडिया ह्या सगळ्या उद्भवल्या आपण ह्या बलूनमध्ये किंवा कॉलआउटच्या डायग्राममध्ये लिहा. एक हे वेब डायग्राम आपल्याला दिसतं. ओके, आता तुम्हाला अजून ह्याला जर कन्सेप्ट वाढवायची असेल, आता बघा इथं थ्रू रीडिंग ऑफ ऑल टेक्स्टबुक. आता ऑल टेक्स्टबुक दिलेलं आहे, तर मग इथं तुम्ही अजून ट्विक्स तयार करू शकता. इम्पॉर्टंट कोणकोणते आपल्या टेक्स्टबुक आहेत, ओके, मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे, इंग्लिश आहे, ओके. किंवा अजून तुम्ही इकडं पुढं ट्विक तयार करू शकता. रायटिंग प्रॅक्टिस फॉर स्पेसिफिक आवर्स, कशा पद्धती रायटिंग करू शकतो, ओके, किती तासासाठी, 1 तास, 2 तास, स्पीड कशी, हँडरायटिंग कशी, ओके. तर असं आपण पुढं ते ट्विक तयार करून ह्या ज्या आयडिया कनेक्टेड असतात, मनामध्ये उद्भवतात, ते आपल्याला लगेच मांडता येतं. आता एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला, बघूया ॲक्टिव्हिटी. कंप्लीट अ सिमिलर टाईप ऑफ डिटेल ग्राफिकल फिगर इन युअर ओन स्टाईल शोईंग द थॉट्स, आयडियाज, कन्सेप्ट दॅट कीप ऑन जनरेटिंग इन युअर माइंड. ओके, काय करायचे, कंप्लीट अशाच प्रकारचे सिमिलर टाईप, ओके, ग्राफिकल फिगर तुम्हाला तुमच्या स्टाईलने तयार करायचे, तुमच्या स्वतःचे विचार, आयडिया, कल्पना, कन्सेप्ट घेऊन, ओके, जे तुमच्या मनामध्ये उद्भवतात. अँड देन यू चूज अ पर्टिक्युलर स्टाईल. नंतर तुम्ही कशा अगोदर तुमच्या मनामध्ये असा सेम सब्जेक्ट घ्या, जसं तुम्ही आता प्रिपरेशन फॉर एक्झामिनेशन घेतला. आता आपल्या मनात भरपूर असे काही कन्सेप्ट असतात, त्याच्यानंतर भरपूर अशा आयडिया आपल्या दिमागात येतात, आणि नंतर कोणती स्टाईल किंवा डिझाईन, एक ग्राफिकल प्रेझेंटेशन टू डिस्क्राईब द सेम आयडिया, फॅक्ट ऑर सिच्युएशन. हे तुमच्या मनात आलेली सेम आयडिया तुम्हाला प्रेझेंट करण्यासाठी कोणतंही ग्राफिकल प्रेझेंटेशन तुम्ही निवडा. ओके, देन दिस टाईप ऑफ रिप्रेझेंटेशन कॅन बी कॉल्ड माइंड मॅपिंग. अशाच प्रकारचं जे प्रेझेंटेशन तुम्ही कराल त्याला माइंड मॅपिंग असं आपण म्हणू. आता तुमच्या मनामध्ये आला असेल की बाबा कोणकोणत्या डायग्राम असतात, कोणत्या पद्धतीचे काही त्याला नियम आहेत का नाही. तर अशा प्रकारच्या ग्राफिक प्रेझेंटेशनसाठी बघा, यूज डिफरंट शेप्स. कोणते डिफरंट वेगवेगळे शेप्स, ॲरोज, लाईन्स, कनेक्टर्स, बलून्स, बॉक्सेस, कर्व ॲरोज, कॉलआउट्स, स्क्रॅबल्स, स्क्रॉल्स, एक्सप्लोजन एक्सेट्रा टू डिस्क्राईब युअर पॉईंट ऑफ व्ह्यू. बघा, जर आपल्याला हे माहीत नसेल तर कॉलआउट असा असतो, हो का, हा कॉलआउट आहे किंवा हा कॉलआउट आहे, क्लाउडसारखा आकार असतो एका क्लाउडआउटला, किंवा हे कॉलआउट पण आहे, बलून पण दिसतो, असा बॉक्स असतो, हा देखील बॉक्स असतो. हा स्क्रोल म्हणजे एखादा लेटर साईजचं एक आकारासारखं पेज असतं, किंवा एक्सप्लोजन म्हणजे असा एक डायग्राम असतो, किंवा कर्व ॲरो, हे बघा स्ट्रेट ॲरो, कनेक्टर, हे सगळे डायग्राम आपल्या कम्प्युटरच्या इन्सर्ट डायग्राममध्ये आपल्याला सापडतात. आता एक एक्झाम्पल तुम्हाला दिले मी माइंड मॅपिंगचं. बघा, हे एवढं, हे जे आपण नोडल स्ट्रक्चर म्हटलेलं आहे अगोदर, हे बघा झाडाच्या फांदीसारखं पसरलेलं एक नोडल स्ट्रक्चर आहे. एक जॉब सर्चसाठी बनवलेलं एक माइंड मॅप आहे. ओके, जॉब सर्च असा आपल्या दिमागात क्वेश्चन येतो, बघा क्वेश्चन मार्क आहे. आता कोणकोणता जॉब आपल्याला पाहिजे, आता क्वेश्चन मार्क जॉब कसा करायला, कोणता पाहिजे, बघा. मग नंतर अनंत आपल्या मनामध्ये विचार येतात, ते बघा सब पॉईंट, टाईप ऑफ वर्क, जॉब अलर्ट्स किंवा कोचिंग, नेटवर्किंग, सोशल मीडिया, मार्केटिंग, जॉब बोर्ड्स, ऑनलाईन सर्च, ट्रॅडिशनल मेथड. ओके, ह्या एवढ्या आपल्या दिमागात कल्पना आल्या.
तर टाईप ऑफ वर्कमध्ये परत कोणते टाईप, पार्ट टाईम करायचा का, फुल टाईमवाला करायचा, कन्सल्टिंग करायचा. ओके. सो अशा प्रकारचे माइंड मॅपमध्ये आपल्या मनात येतात. हे एक्झाम्पल दिले. तसं कोणताही एक विषय घ्या, कोणता एक टॉपिक तुमच्या मनात घ्या, ते मध्ये लिहा, सेंटर बॉक्समध्ये. त्याच्यानंतर जर इमिडिएटली दुसरे विचार येत असतील तर ते तुम्ही अशा सब पॉईंटला कनेक्ट करा, डायग्राम दुसरी लिहून. आणि त्याच्यानंतर अजून येत असेल तर ते एका स्मॉल ब्रँचेसमध्ये तुम्हाला असं लिहू शकता. हे एक एक्झाम्पल दिले मी. तर अशा प्रकारे हे तुम्ही माइंड मॅप करू शकता. ह्याच्यानंतर जे लेसनमध्ये एक्झाम्पल दिले, कोणतं, डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी विथ द हेल्प ऑफ दिस पॅसेज, some diagram also given of mind mapping that we will learn in the next video. Till you practice of this example, I tried to explain my level. मी माझ्या लेवलनं तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. So thank you for watching this video and be with us for the next coming video. Thank you.